राजकारणाच्या चकाकणाऱ्या पडद्यामागे अघोरी विद्येचा काळोख दडलाय का? सुनील तटकरे यांच्या हाताची ती जखम अपघाती की कोणत्या तांत्रिक विधीचा भाग? रुपाली चाकणकर आणि तटकरेंच्या जखमेचा नेमका संबंध तरी काय? सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार. महाराष्ट्र सध्या एका खळबळजनक चर्चेने हादरलाय. निमित्त आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख चेहरे सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या हाताच्या अनामिका बोटाला झालेली जखम. वरवर साधी वाटणारी ही जखम आता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. असा समज आहे की रुपाली चाकणकर या तंत्रमंत्र विद्या जाणतात. विशिष्ट नक्षत्रावर अनामिका बोटाचे रक्त काढून जर बाहुलीवर सांडले तर सूर्य आणि शुक्र हे ग्रह अनुकूल होतात. यश आणि आकर्षणासाठी हा अघोरी मार्ग पत्करला गेल्याचा त्यांच्यावर आरोप होतो. तर्काची पडताळणी करताना हे लक्षात येतं की जर आपण 9 सप्टेंबर 2024 चे फोटो पाहिले तर तटकरेंच्या बोटाला मोठी जखम दिसते. विशेष म्हणजे ही जखम सप्टेंबर पासून पार डिसेंबर पर्यंत कायम होती. स्वयंपाकघरात झालेली जखम 3-4 महिने कशी काय राहू शकते? हा प्रश्न आता सर्वत्र विचारला जातोय. पंचांगानुसार एक धक्कादायक बाब समोर आली. 9 सप्टेंबरच्या अगदी जवळ म्हणजे 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या होती. अघोरी कर्मासाठी हा दिवस विशेष मानला जातो. मग हा केवळ योगायोग आहे की एखादे मोठे षडयंत्र? राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारच्या अघोरी प्रथांचा अवलंब करणे हे लोकशाहीसाठी किती घातक आहे? तपास यंत्रणांनी या फोटोंची आणि तारखांची सखोल चौकशी करणं आता काळाची गरज बनली. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी भारतीय पॉलिटिक्स पेजला फॉलो करा. धन्यवाद.